नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 11 नोव्हेंबर 2025. चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहे जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, नुकतेच भारताचे 91 बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनले आहेत? बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, राहुल VS. तर नुकतेच भारताचे 91 बुद्धिबळ ग्रँडमास्टर राहुल VS हे बनले आहेत. तर बघा, भारताचे 91 बुद्धिबळ ग्रँडमास्टर राहुल VS आहेत. त्यांनी फिलिपिन्समध्ये झालेल्या 6व्या आसियान वैयक्तिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेमध्ये ग्रँडमास्टर हे पदक जिंकले आहे. ओके, तर बघा, ग्रँडमास्टर हा किताब जिंकला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, त्यांचं नाव आहे राहुल VS. ओके, लक्षात ठेवा. आणि ही जी स्पर्धा आहे ती फिलिपिन्समधील ओझामिस सिटी या ठिकाणी झाली होती. बघा, स्पर्धेचे नाव आहे 6वी आसियन वैयक्तिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा. ओके, चला प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण. बालयात्रा महोत्सव नुकताच कोणत्या राज्यामध्ये साजरा केला गेला? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, ओडिसा. तर नुकताच बालयात्रा महोत्सव हा ओडिसा या राज्यामध्ये साजरा केला गेला. ओके, चला प्रश्न क्रमांक 3 बघा विद्यार्थी मित्रांनो. नुकतेच राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने आंध्र प्रदेशमधील रेड सँडर्स शेतकऱ्यांना किती पैसे दिले आहेत? तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन सी, 3 कोटी. तर 3 कोटी रुपये दिले आहेत. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 बघा, कोणत्या देशात 300 वर्ष जुना कार्तिक नृत्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, नेपाळ. ते नेपाळमध्ये 300 वर्ष जुना कार्तिक नृत्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. बघूयात आपण माहिती थोडक्यामध्ये. बघा, नेपाळच्या पाटण शहरामध्ये दरवर्षी हा जो कार्तिक महोत्सव आहे, कार्तिक नृत्य महोत्सव आयोजित केला जातो. आणि बघा, यामागचा इतिहास बघूयात आपण. हा उत्सव सुमारे 300 वर्ष अधिक जुना असून याची सुरुवात मल्ल वंशातील राजा सिद्धिनरसिंह मल्ल यांनी 17व्या शतकामध्ये केली होती. तर बघा, कोणी केली होती याची सुरुवात? तर राजा सिद्धिनरसिंह मल्ल यांनी केली होती. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 बघा, कोणत्या राज्यातील बलौद जिल्हा हा देशातील पहिला बालविवाहमुक्त जिल्हा बनला आहे? तर महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, छत्तीसगड. तर छत्तीसगड या राज्यामधील बलौद हा जिल्हा भारतातील पहिलाच बालविवाहमुक्त जिल्हा असा बनला आहे. बघा, प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण. 2026ची जागतिक आर्मस्ट्रिंग अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या देशामध्ये आयोजित होणार आहे? ओके, बघा, 2026ची जागतिक आर्म रेस्टलिंग अजिंक्यपद स्पर्धा ही होणार आहे आपल्या भारतामध्ये. तर बघा, भारताचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, याचं उत्तर आहे भारत. तर 2026ची जी जागतिक आर्म रेस्टलिंग अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे ती भारतामध्ये होणार आहे. ओके, चला प्रश्न क्रमांक 7 बघूयात आपण. नुकतेच स्पेस किड्स इंडियाने विकसित केलेल्या भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक रॉकेटचे नाव काय आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, वायुपुत्र. ओके, तर वायुपुत्र असे याचे नाव आहे, जे की स्पेस किड्स इंडियाने विकसित केलेल्या भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक रॉकेटचे नाव आहे. ओके, तर चला प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या कंपनीने INDQA नावाचा एक नवीन बहुभाषिक आणि संस्कृती संवेदनशील बेंचमार्क सुरू केला आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, OpenAI. तर OpenAI या कंपनीने नुकताच INDQA नावाचा एक नवीन बहुभाषिक आणि संस्कृती संवेदनशील बेंचमार्क सुरू केला आहे. चला प्रश्न क्रमांक 9 बघूयात. बघा, प्रश्न क्रमांक 9 बघण्याआधी हा जो INDQA नावाचा जो बहुभाषिक आणि सांस्कृतिक संवेदनशील बेंचमार्क आहे, बघा, यामागचा उद्देश बघूयात आपण. जगभरातील विविध भाषांमध्ये व संस्कृतीमध्ये AI मॉडेलची समज, अचूकता आणि संवेदनशीलता तपासण्यासाठी हा बेंचमार्क विकसित करण्यात आला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, पुढचा प्रश्न बघूयात आपण.
राष्ट्रीय शिक्षण दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, म्हणजेच आजच्या दिवशी 11 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिवस साजरा केला जातो. ओके, तर बघा, राष्ट्रीय शिक्षण दिवस हा 11 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. आणि हा का साजरा केला जातो यामागचं कारण बघूयात आपण. बघा, हा जो दिवस आहे तो भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. ओके, तर चला प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण. स्वच्छ औद्योगिक प्रकल्पाच्या पाईपलाईनच्या बाबतीत कोणता देश अलीकडेच जगातील तिसरा सर्वात मोठा देश बनला आहे? तर बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन सी, भारत. ओके, तर बघा, ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे. आपला भारत स्वच्छ औद्योगिक प्रकल्पाच्या पाईपलाईनच्या बाबतीत नुकताच तिसरा देश बनला आहे, जगातील तिसरा देश बनला आहे, सर्वात मोठा. ओके, आणि पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका. ओके, पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे, दुसऱ्यावर आहे चीन आणि भारत हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.